दोन पंच मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. सागर मोरे सर आणि अभय पाटोळे सर जीपी पॅनलचे पंच. बघा सामना सुरू होईल तर नक्की जे नियम आहे तुमच्याकडे पोहोचवले होते पंचांना कडून सुद्धा, आणि जेव्हा कॅप्टन टॉस साठी आले तेव्हा सुद्धा नियम पूर्णपणे सांगितले गेलेत. तर थोड्या क्षणामध्ये सामन्याला सुरुवात होईल. दोन सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचत असताना पाहू शकाल. संगनायक अविनाश रामगुडे, पप्पू रामगुडे आणि त्यांच्या सोबतीने बॅटर पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये येत असताना. 12th मॅन दोन्ही संघाचं येणं कंपल्सरी असेल, लक्षात घ्या. दोन्ही संघाचा 12th मॅन आमच्या कॉम्बॉक्स मध्ये येणं अनिवार्य असेल. बघा विनंतीशील आज 4 संघ आहेत आणि जे ऑनर्स आले असते त्यांना विनंतीशील कृपया करून आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. बोथ ऑफ ऑनर्स. बघा मैत्रीण पालघर संघ असेल, अब्बा स्ट्रायकर सीबीडी संघ असेल, तसंच मैटेक रायगड संघ, दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली संघाचे जे ऑनर्स आहेत त्यांना विनंती असेल आपण कृपया करून आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. चला दोन्ही संघाचा 12th मॅन बघा. रायगड संघाचा 12th मॅन आलेला आहे. विनंतीशील दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली संघाचा 12th मॅन या. बघा यावेळेस 2 सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. एका बाजूला संगनायक पाहू शकाल अविनाश रामगुडे म्हणजेच पप्पू रामगुडे, आणि एका बाजूला पाहू शकाल हमीद शेख. असे 2 सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत. बघा पहिला चेंडू पडला. आपण टायमर ऑन करणार आहोत. 25 मिनिटाच्या आत तुम्हाला 5 षटके परिपूर्ण करायचे आहेत. बॅटिंग करणारा संघात सुद्धा टायमर असेल, कारण की एखादा बॅटर जर आउट झाला तर 30 सेकंदात तुमचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये येणं अनिवार्य असेल, आणि एका मिनिटाच्या आत तुम्हाला बॅट्समॅनला स्टॅन घेणं हे गरजेचे असेल. हा लाईव्ह टीम सुद्धा आपण टायमर ऑन करायचं लक्षात घ्या. तर बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ टीम्स. आजच्या दिवसामधला पहिला सामना. एका बाजूला मेडिटेक रायगड तर एका बाजूला संघ पाहू शकाल दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली. या दोन्ही संघांमध्ये पहिला सामना. हमीद ऑन स्ट्राईक, हमीद शेख पहिलाच चेंडू घेऊन होतोय. जिग्नेश पटेल यावेळेस पहिला चेंडू सुरेख फटका सजवला गेला. डीप स्वीपर कव्हर पॉइंट रिझन मध्ये चेंडू निघून गेला सहज सीमारेच्या पार. हा अप्रतिम षटकार 6 धावा. 11 वाजून 42 मिनिटांनी पहिला चेंडू पडलाय आणि पहिला चेंडू आलाय षटकार 6 धावा. लगेच पहिला चेंडू थोडासा ऑप्शनच्या बाहेर ठेवला होता, परंतु हमीद शेखनी जी सुरुवात केली आहे ती अप्रतिम. उसळी घेण्याच्या चेंडू ऑप्शनच्या बाहेर होता, त्याला नक्कीच पाठवला स्वीपर कव्हरच्या बाहेर. 6 धावांसाठी चांगली सुरुवात. त्यावेळेस फुलटॉस बॉल होता पाहू शकाल. पॉइंट मध्ये ग्लॅन वैती थोडासा खराब क्षेत्र नक्कीच झाला, प्रत्येक सिंगल धाव. पण ग्लॅन वैती थोडासा गडबडी होते. लोड फुलटॉस बॉल होता, बॅटची बाहेरची कडा नक्कीच लगावली, परंतु ग्लॅन चेंडू आणून अपयशी ठरला. त्याचा फायदा बॅटरने उचलला आणि 1 धाव परिपूर्ण केली. 2 चेंडू 7 धावा. 10 फटकार. पहिला षटक मार्ग असता. बघा पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर असतील. दुसऱ्या षटकामध्ये पाहू शकाल 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर असतील. हे सुद्धा आपण नियम कळवतोय. लेफ्ट हँड बॅटर यावेळेस पाहू आमच्या स्क्रीन पाहू शकाल पप्पू शेठ जी ऑर्गनाइज कमिटीचे अध्यक्ष आहेत त्यांना दाखवलं जात आहे. त्याचबरोबर पाहू शकाल सचिनजी कदम सर असतील आमच्या स्क्रीनवर. ही पूर्ण कमिटी अप्रतिम मेहनत घेते या स्पर्धेसाठी. कित्येक महिन्यापासून चर्चा होती ऑल इंडिया ओपन 40+ करायची, आणि यावेळेस पाहू शकाल ते सुखी दिवस आले. त्यावेळेस पाहू शकाल यावेळेस मिस झालाय. फलंदाज यष्टनच्या मागे समोर आलाय आणि फलंदाज बाद होतोय म्हणजे अविनाश रामगोडे पहिला गडी बाद. सर लेग बिफोर कोट बँडला DRS नाहीये
आणि पहिला गडी बाद होतो ओमकारजी शेट्टे सर याचं सुद्धा आगमन झालं. वेलकम सर, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. आणि अविनाश रामगुडे पहिला गडी बाद. धन्यवाद डीजे. बघा आपण विनंती असेल बॅट्समन आउट झाल्या झाल्या 30 सेकंदांचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिवार्य असेल दक्षता घ्या. प्रत्येक संघांना हा कॉल आहे. बघा ऑल इंडिया 40+ आपण ही स्पर्धा पाहतोय. 40+ लेजंड क्रिकेट वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून ऑर्गनाइज ही स्पर्धा. आजचा दुसरा दिवस आहे. पहिला सामना रंगला जातोय. बघा 3 चेंडूचा खेळ संपला. आमच्या स्क्रीन पाहू शकाल मध्ये आले त्याने स्टेजच्या समोर क्लीन पकडले गेले. जिग्नेश पटेल यांनी नक्कीच कमबॅक केला. पहिल्या चेंडूवर षटकार, तदनंतर दुसऱ्या चेंडूवर सिंगल, तिसऱ्या चेंडूवर गडी बाद केला, मोठा गडी बाद केलाय. अविनाश रामगुडे यांच्यासारखा बॅटरला मैदानाच्या बाहेर पाठवला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाज अमित तापकीर बॅटिंगसाठी आलेत. अमित शिरूर तालुका लोणीकंज गावाने बिलॉंग करणारे खेळाडू पाहू शकाल. तिसऱ्या क्रमांकावर प्रतिजा जिग्नेश पटेल पॅव्हिलियन एन कडून सज्ज होता गोलंदाज मार्कवर. वेस्लर फुटर्स बोलवता पाहू शकाल. स्नेहल पटेल संगणक चेंडूला फील्ड करेल. शॉर्ट मिड ऑफला चेंडूला फील्ड केला जाईल. एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली जाईल. बघा यावेळेस पूर्ण भारतामधून 40+ ला याच मैदानात बोलवलं गेलं. ऑल इंडिया 40+ ची स्पर्धा खूप दिवसापासून चर्चा होती. ऑल इंडिया 40+ पूर्ण कमिटी मेहनत घेत होती. तेव्हा मेहनत रंग आलाय आणि रंग सुद्धा जगन्नाथ क्रीडा संकुल या मैदानामध्ये प्रतिदा मोठा प्रकारचा प्रयत्न बाद. हमीद शेख मैदानाच्या बाहेर 8 धावांवर दुसरा हादरा लागला आहे. म्हणजे दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली या संघाला हमीद शेखच्या रूपामध्ये. अमित तापकीर यावेळेस नॉनस्ट्राइक एंडवर आहेत. 8 धावा दाफडकर, 2 गडी बाद, 5 चेंडूचा खेळ संपला. जिग्नेश पटेल यांचं नक्कीच कौतुक करावं लागेल. चांगला कमबॅक केला गेलाय. रवी वायले यावेळेस नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चौथ्या क्रमांकावर. जिग्नेश पटेलचं कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवर षटकार लागल्यानंतर सुद्धा मागील 4 चेंडूमध्ये कमबॅक केलाय. 2 मोठे फलंदाज बाद केला गेलाय. यावेळेस परत मोठा प्रकारचा प्रयत्न होता की आपण चेंडू ट्रॅव्हल केलाय. खेळाडू आहे, चेंडूवर जात आहे, चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न केला जाईल. परंतु बघूया काय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा परिपूर्ण केल्यात अमित आणि मिस्टर रवी यांनी. षटक क्रमांक पहिला संपला गेले. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा दाफडकर पाहू शकाल. 10 धावा दाफडकर, 2 गडीच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करत असताना संघ आहे दीपक दत्ता प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली. आपण पाहतो 40+ लेजंड क्रिकेट वेलफेअर असोसिएशन ऑर्गनाइज ऑल इंडिया ओपन 40+ चे सामने. नक्कीच अप्रतिम मैदान, अप्रतिम खेळाडू. ज्या खेळाडूने आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये मैदान गाजवले, ज्यांनी इतिहास लिहिलेत, या 4 दिवसामध्ये तेच खेळाडू जगन्नाथ क्रीडा संकुलमध्ये आपल्याला पाहायला भेटतील. आणि प्रत्येकाची नजरा या स्पर्धेमध्ये आहेत. कारण की येणारे जे क्रिकेटपटू आहेत ज्यांनी 40+ जे लेजंड खेळाडूला बघून क्रिकेट शिकलाय, ते नक्कीच या स्पर्धेवर नजर करून आहेत की आपला आयडल खेळाडू, आपला आयकॉन खेळाडू, जे आपले चाहते खेळाडू कशा प्रकारे खेळ खेळतील, सगळ्यांची नजरा या स्पर्धेमध्ये. पाहू शकाल सुरतला बिलॉंग करणारा अप्रतिम दर्जेदार असा अष्टपैलू खेळाडू जो संघनायक आहे स्नेहल पटेल, लेफ्ट आर्म गोलंदाज गोलंदाज सज्ज होईल. फार एंड कडून येतोय. आणि यावेळेस सुरेख फटका रिव्हर्सच्या रूपामध्ये फटका सजवलाय. अमित तापकीरच्या बॅटमध्ये आलाय हा सुरेख 40+ चौकार. 4 धावा. बघा पहिला
धन्यवाद डीजे मास्टर. बघा पहिला चेंडू स्वागत केला स्नेहल पटेलचा अमित तापकीरने स्विचच्या माध्यमातून चौकार. यावेळेस सुरेगा प्रतिम चेंडू बघा यावेळेस वेगवान टाकला तसं मध्ये आणला गेला. बॅटर खेळायचा प्रयत्न होता. यष्टेच्या मागे यष्टेक्ष खूप चपल चतुराईने चेंडूला गॅदर करतायत. चेंडू निर्धाव आलाय. त्यावेळेस कट करायचा प्रयत्न होता. बघा शॉर्ट पॉइंटला ग्लेन आहे. चेंडूला फील्ड करतील गेले परंतु एक धाव नक्कीच परिपूर्ण केली जाईल. धावफलक 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या 15 धावा धावफलकावर. बघा 1.3 चेंडूचा खेळ संपलाय. 15 धावा धावफलकावर 2 गडी बाद. यावेळेस पाहू शकाल थोडासा वेगळा खेळायचा प्रयत्न होता. बैठक खेळायचा प्रयत्न होता परंतु चेंडू थोडासा डीप झालाय आणि यावेळेस DRS घेतला बॅटिंग करणाऱ्या संघाने बिमर साठी. थर्ड अंपायर घेतला गेलाय बिमर साठी. बॅटिंग करणाऱ्या संघाने हा DRS घेतलाय. बघा यावेळेस स्लोवर चेंडू नक्कीच आहे परंतु कौतुक करावं लागेल 40+ खेळाडूंचा. खूप लांबचा प्रवास करून पोहोचतायत. प्रत्येकांना माहित आहे की ही संधी खूप सुवर्ण आहे 40+ खेळाडूंसाठी. बघा डिसिजन पेंडिंग आहे. त्यावेळेस पाहू शकाल डिसिजन पेंडिंग असेल. आपल्याकडे डिसिजन पोहोचवले tenniscricket.in या चॅनलवर आपण स्पर्धा YouTube लाईव्ह पाहत आहोत. बघा tenniscricket.in एक मी बस सगळ्यात जास्त सबस्क्रायबर या चॅनलवर आहेत. जिने पहिला टेनिस क्रिकेट युट्यूबवर आणला असं हा चॅनल. संतोषजी नाणेकर त्यांची पूर्ण टीम अप्रतिम काम त्यांच्या माध्यमातून प्रत्येक स्पर्धेमध्ये केलं जातंय. यावेळेस इट इज अ फेअर डिलिव्हरी. चेंडू नक्कीच डीप होत होता आणि बॅटिंग करणाऱ्या संघाने एक रिव्ह्यू नक्कीच गमावला. बघा 2 रिव्ह्यू प्रत्येक संघाला आपण देतो एक इनिंग्स मध्ये. पहिला रिव्ह्यू नक्कीच गमावलाय बॅटिंग करणाऱ्या संघाने. स्नेहल पटेल यांच्या पहिल्या चेंडूवर चौकार. दुसऱ्या चेंडूवर पाहू शकाल डॉट. तिसरा चेंडू सिंगल आणि चौथा चेंडू निर्धाव. 4 चेंडूने 5 धावा खर्च केल्या आणि सांघिक धावसंख्या 15 धावा धावफलकावर आहेत. क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता. आपल्याच्या बाहेर सफल झाले परंतु स्नेहल पटेल तेवढाच अप्रतिम गोलंदाज आहे. कमबॅक कसं करावं या संघनायकाकडे ती कौशल्य आहे त्याने दाखवून दिलंय. बघा गुजरातमध्ये एक नामवंत ऍज अ कॅप्टन लीडर म्हणून त्याची ओळख आहे. यावेळेस सॉफ्टच्या बाहेर चेंडू इन आउटचा फटका सुरेख सजवला गेला. डीप मिड ऑफ एक्स्ट्रा कव्हरला चेंडू निघून जातो सहज सीमारच्या पार. हा आलाय चौकार. बघा धन्यवाद. बघा 40+ एक अप्रतिम संगीत सुद्धा बनवलं गेलं 40+ खेळाडूंसाठी. परंतु आपल्याबरोबर पाहू शकाल मेलून स्कोर आहेत नयन धुमाळ. आम्हाला सांगत होता पहिल्या चेंडूवर चौकार आला आणि शेवटच्या चेंडू सुद्धा चौकार आला. पॉवर प्लेचे 2 षटक संपले गेले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 9.50च्या सरासरीने 19 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. 2 गडीच्या मोबदल्यामध्ये येणारे अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी असेल. पहिला सत्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. देखिए 2 ओवर का खेल समाप्त हुआ. 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की अगर बात कर रहे हैं तो 19 पर जहां पहुंचा स्कोर कार्ड. 2 बल्लेबाज अभी तक गवा चुके हैं. बल्लेबाजी करने वाली टीम इस वक्त बैकफुट पर कट कर दिया. डीप में खिलाड़ी मौजूद है. ग्लेन वही थी जब तक गेंद की तरफ आएगी. डीप और पॉइंट पर गेंद को रोकने का प्रयास. बेहतरीन फील्डिंग वहां पर देखने को मिली मगर उतनी खूबसूरत रनिंग बिटवीन विकेट दोनों ही बल्लेबाजों के बीच. स्कोर कार्ड में होती हुई तब्दीली 21 पर पहुंचता हुआ स्कोर कार्ड 21 पर. देखिए जिग्नेश पटेल इस वक्त
अपने कोटे का दूसरा ओवर लेकर आए हैं और टीम की तरफ से तीसरा ओवर लेकर आते हुए 13 गेंदों का इनिंग में अभी तक खेल समाप्त हुआ। दो बल्लेबाजों को बैक टू डगआउट भेजा, हमीद शेख और अविनाश रामगुड़े दोनों ही सलामी बल्लेबाज बैक टू डगआउट हैं। इस वक्त ऑन सेट पर कारपेट के द्वारा गेंद को खेला डीप में, खिलाड़ी मौजूद जब तक गेंद को फील्ड किया थ्रो किया, मगर वहां पर क्या तेजी से दौड़ता हुआ बल्लेबाज नजर आया। अंपायर इस वक्त थर्ड अंपायर की मदद ली है। रवि वायले सर की बात की जाए तेजी से दौड़ते हुए नजर आए, मगर आखिरी क्षणों में अंपायर ने रुक किया। थर्ड अंपायर के रूप में टीवी अंपायर डिसीजन जरूर देंगे। टेनिस .in के माध्यम से डिसीजन पेंडिंग होगा, मगर तारीफ करनी होगी बल्लेबाजों की। देखो वहां पर खिलाड़ी थे, गेंद की तरफ आए, मगर जो कदमों को स्पीड उन्होंने बढ़ाई वो काबिल तारीफ रही। डिसीजन पेंडिंग होगा। दीपक दादा प्रतिष्ठान नांदेड़ डोंबिवली एक तरफ और एक तरफ मेडिटेक रायगढ़, ये दोनों टीमों के बीच में मैच चलता हुआ आज का पहला। कल हमने देखी दो टीमें टॉप पर आती हुई क्वालिफाई हुई हैं। देखिए एक्शन रिप्ले में देखा जाएगा। आउट OUT, बल्लेबाज थोड़ा सा पीछे रह गया। हालांकि जब गेंदबाज ने गेंद को पिक किया, बल्लेबाज ने बल्ले को स्लाइड किया, मगर थोड़ा सा पीछे रह गए। मगर तारीफ करनी होगी रवि वायले की, जिस तरह से बॉडी है, फिटनेस काफी बढ़िया रखी उन्होंने। देखिए कहते हैं कि जो फिट है वही हिट है, और यहाँ पर बेहतरीन रनिंग करते हुए दूसरे रन के प्रयास में आउट हुए हैं मिस्टर रवि। विकेट नंबर 22 पर लगता हुआ तीसरा झटका दीपक दादा प्रतिष्ठान नांदेड़ डोंबिवली को। न्यू बैटर मैदान के अंदर बल्लेबाजी के लिए आएंगे। अमित तबकीर इस वक्त स्ट्राइक पर 6 गेंद 9 पर बल्लेबाजी कर रहे हैं और न्यू बैटर मैदान के अंदर आए 9 स्ट्राइक इन पर। अमर गोरे इस वक्त न्यू बैटर मैदान के अंदर आए हैं बल्लेबाजी के लिए। देखिए एक बेहतरीन बल्लेबाज है। स्विच खेलने का प्रयास, मगर तेज कर रहा जिग्नेश पटेल। देखिए जिग्नेश ने इस ओवर में ज्यादा मौका नहीं दिया बल्लेबाजों को बड़े शॉट्स खेलने का। हालांकि पहली गेंद जब डाली थी इनिंग्स की, उसमें छक्का बटोरा था हमीद शेख ने, मगर हमीद शेख और पप्पू रामगुड़े दो बल्लेबाजों को उन्होंने आउट किया। अच्छे गेंदबाज रहे जिग्नेश पटेल ने, अच्छी शुरुआत करवाई है। रन लगे इसके कवर 22-22। फुल टॉस बॉल ऑन सेट पर गेंद को खेलेगा डीप लॉन्ग ऑन पर, खिलाड़ी मौजूद गेंद को फील्ड करते हुए नजर आएंगे। तब तक हल्के कदमों से दोनों ही बल्लेबाजों ने एक सिंगल पूरा किया। देखिए पहला मैच चल रहा है, एक सिंगल के साथ स्कोर आगे चलता हुआ फिलहाल 23 पर 3 विकेट गवाकर बल्लेबाजी करती हुई टीम तीसरा ओवर प्रगति पथ पर है। 11-42 पर पहली गेंद गिरी है। देखिए 25 मिनटों में आपको 5 ओवर समाप्त करने होंगे। अगर 25 मिनट में अगर 5 ओवर आप समाप्त नहीं करते, छठे ओवर में जो दायरे के बाहर 5 खिलाड़ी होंगे, उसमें से एक खिलाड़ी आपको सर्कल के अंदर रखना होगा दायरे के अंदर, और दायरे के बाहर मात्र 4 खिलाड़ी आपको तैनात करने का मौका मिलेगा। ये भी आपको ध्यान में रखना होगा। फील्डिंग करने वाली टीम कप्तान इस वक्त ऑप्शन के थोड़ा सा बाहर रखने का प्रयास, और ये वाइड बॉल आती हुई। देखिए इस वक्त ये वाइड गेंद आई है। इस इनिंग की पहली एक्स्ट्रा गेंद हम देख सकते हैं जिग्नेश पटेल ने डाली। उसको कार्ड एक से आगे चलता हुआ 24-24 पर जहां पहुंचा। चौबीस पर 3 विकेट गवाकर बल्लेबाजी करती हुई टीम 2.4 गेंदें अभी तक डाली जा चुकी हैं। फिर एक बार ऑफ के ज्यादा बाहर रखने का प्रयास, गेंद टिपक में थोड़ी सी बाहर क्यों निकली। फिर एक बार बैक टू बैक दूसरी वाइड गेंद आई है। लगातार 2 गेंदें एक्स्ट्रा डाली गई। उसके बाद पहुंचता हुआ 25 अंकों पर, 25 अंकों पर। एक बार ऑप्शन के बाहर रखने का प्रयास है। इस वक्त गेंद को खेला, खिलाड़ी वहां पर पहुंचे, गेंद को फील्ड किया गया। इस वक्त अमर गोरे के बल्ले से एक सिंगल आता हुआ। देखिए पहली गेंद खेली उन्होंने, एक सिंगल के साथ अपना खाता खोला है।
8 गेंदे 10 पर बल्लेबाजी कर रहे हैं अमिताभ की टीम। स्कोर कार्ड की बात करें 26 रन लग चुके हैं, 3 विकेट गवाकर बल्लेबाजी कर। थोड़ी सी चर्चा कर रहे हैं वहां पर स्नेहल पटेल और जिग्नेश। हालांकि इस टीम में गुजरात से बिलोंग करने वाले खिलाड़ी भी नजर आ रहे हैं। संजान से बिलोंग करने वाले एक बेहतरीन लेजेंड खिलाड़ी आरिफ भाई कॉन्ट्रैक्टर भी नजर आएंगे इस टीम में। देखिए ऑल इंडिया 40+ की प्रतियोगिता है, एक बेहतरीन प्रतियोगिता। हर एक लेजेंड खिलाड़ी जिन्होंने अपने नाम का दबदबा हर एक उन्हें बनाया, उन्हें देखने का मौका मिल रहा है इस मैदान पर। और हाँ, बेहतरीन शॉट, डीप में खिलाड़ी मौजूद मगर गेंद इस वक्त मैदान के बाहर। सिक्सर की गेंद पर आता हुआ एक बेहतरीन सिक्सर, बल्लेबाज अमित तपकिर के बल्ले से 3 ओवर समाप्त। 3 ओवर के समाप्ति के बाद 32 पर 3 विकेट गवाकर बल्लेबाजी करती हुई टीम इस वक्त शुक्रिया डी से। देखिए 18 मिनटों में 3 ओवर आपने समाप्त किए हैं, आपके पास 7 मिनट हैं। 7 मिनट में आपको 2 ओवर समाप्त करने होंगे, ये भी आपको ध्यान में रखना होगा। स्नेहल पटेल 11 बैरेज पर पहली गेंद गिरी थी। 12 बज चुके हैं, लगभग 18 मिनट समाप्त हुए। नए गेंदबाज गेंदबाजी के लिए आएंगे इस वक्त। दूर वाली छोर से हम देख सकते हैं चौथी ओवर में इंट्रोड्यूस किए जा रहे हैं। देख सकते शैलेंद्र आएंगे गेंदबाजी के लिए, एक बेहतरीन हर फॉर्मूला खिलाड़ी हैं। सलीश शैलू इस वक्त दूर वाली छोर से गेंदबाजी के लिए आते हुए स्ट्राइक पर अमर गोरे लेफ्ट हैंड बैटर। पहली गेंद इस वक्त ऑफ कटर गेंद जरूर रही। देखिए इस वक्त टप्पा गेंद थोड़ी सी बाहर की ओर निकाली थी, वहां पर खिलाड़ी है थोड़ा सा गेंद को ढूंढते हुए नजर आए। तब तक एक सिंगल दोनों ही बल्लेबाजों ने बटोर लिया। एक स्कोर कार्ड पहुंचता हुआ 33 अंकों पर। कल भी हमने देखे बहुत से बढ़िया मैचेस देखने को मिले, आज भी बेहतरीन खिलाड़ी हमें देखने को मिलेंगे। अगले मैच में मितेश दरबार जैसा खिलाड़ी देखने को मिल सकता हुआ, जो गुजरात से बिलोंग करने वाला तेज तर्रार खिलाड़ी है। इस वक्त ऑन साइड पर खेलने का प्रयास, खिलाड़ी वहां पर हैं। हालांकि देखिए क्या खेलने का प्रयास कर दी, गेंद थोड़ी सी आगे गिरी में बढ़िया फील्डिंग रही, खूबसूरत प्रेजेंस ऑफ माइंड लगाया। उन्हें पता है कि गेंद कैश नहीं होगी, थोड़ा सा उछलकर गेंद को फील्ड किया गया। एक सिंगल जरूर बटोरा दोनों ही बल्लेबाजों ने। स्कोर कार्ड पहुंचता हुआ 30 पर 34 अंकों पर। चौथा ओवर प्रगति पथ पर शैलू फिर से एक बार अमर के लिए गेंदबाजी के लिए तैयार होते हुए। हल्के बल्ले से थोड़ा सा हवा में गेंद थी, फॉल्स में गेंद, क्या लपने का प्रयास मगर देखिए क्या छूटा है। प्रयास बढ़िया रहा, हालांकि दूसरे अटैम्प में गेंद को पिक करना चाहते, रनआउट का मौका भी था मगर शैलू अपने आप से नाराज होंगे। हालांकि ये बढ़िया गेंद रही, टिप्पा गिरने के बाद थोड़ा सा रुक कर उछाल लेकर आई थी, बल्ले की ऊपर जरूर लगी थी। बल्लेबाज भी सरप्राइज हुए थे, हालांकि कैच नहीं हो पाया। बाल बाल बचे अमर गोरे। बढ़िया गेंद रही, शैलू घोड़ेकर इस वक्त बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। देखिए हर फॉर्मूला खिलाड़ी हैं और 2023-24 की अगर बात करें तो इनका फॉर्म काफी बढ़िया रहा है। रेनी सीजन या टेनिस क्रिकेट, बल्ले और गेंद से बहुत सारा जलवा बिखेरा इस खिलाड़ी ने। बस ये तालुके से बिलोंग करने वाला खिलाड़ी। बढ़िया गेंद रही, फिर से एक बार विकेट कीपर इस वक्त गेंद को गैदर नहीं कर पाया मगर फ्लैंक स्लीपर खिलाड़ी थे जिग्नेश गेंद को पिल करते हुए। बिंदी गेंद आती हुई, अच्छी गेंदबाजी रही है। अभी तक गेंदें डाली है 5 गेंदों में मात्र 3 रन खर्च किए गए। 2 गेंदें बिंदी डाली है। खूबसूरत लाइन लेन के साथ गेंदबाजी करते हुए। देखिए कहते रहे आपके पास गति हो ना हो मगर आपके पास जो दिशा है वो बढ़िया होनी चाहिए। अगर आपका दिशा सही हो तो आप अच्छी गेंदबाजी कर सकते हैं। फिर एक बार ऑन साइड पर खेलने का प्रयास जरूर था। विंड विकेट पर खिलाड़ी मौजूद हैं, जब तक गेंद को फील्ड किया जाएगा। एक सिंगल जरूर बटोरा गया। देखिए एक सिंगल के साथ स्कोर कार्ड पहुंचता हुआ 36। इस ओवर में मात्र 4 रन खर्च किए गए शैलू द्वारा। ओवर नंबर समाप्त हुए 4 ओवर में 36। देखिए मैं अनाउंसमेंट करना चाहूंगा, 3 मिनटों का वक्त बाकी होगा स्नेल भाई। 3 मिनटों में आपको ओवर समाप्त करनी है। इसके बाद जो मैच होगा दोनों टीम के कप्तान देखिए इनिंग ब्रेक में टॉस के लिए तैयार रहना। प्लेइंग लिस्ट आप फिलअप करना। मैत्री 11 पालघर एक तरफ और एक तरफ अप्पा स्ट्राइकर सीबीडी।
अप्पा स्ट्राइकर सीबीडी बेलापुर एक तरफ नजर आएगी और एक तरफ मैत्रीलन पालघर। दोनों टीम के कप्तान इनिंग ब्रेक में टॉस के लिए आपको रहना है। गेंदबाजी खिलाएंगे ग्लेन वैटी। ग्लेन वैटी जिनके नाम सुप्रीमो वर्ल्ड कप जैसी टूर्नामेंट की मैंने तो सीसी काल इस खिलाड़ी के नाम पर है। इस वक्त स्विच हिट खेलने का प्रयास था, डीप में खिलाड़ी को तैनात रखा है ग्लेन ने। देखिए जिस तरह से गेंदबाजी की जाएगी उस तरह की फील्डिंग की सजावट देखने को मिलती हुई। पहले गेंद स्विच हिट खेला गया था बल्लेबाज अमित तापकीर द्वारा, एक सिंगल के साथ स्कोर पहुंचता हुआ 37। 14 गेंद 19 पर बल्लेबाजी कर रहे हैं अमित तापकीर और 3 गेंद 3 पर बल्लेबाजी कर रहे हैं अमर गोरे। ग्लेन वैटी अपनी कोटी की पहली ओवर लेकर आए, टीम की तरफ से 5वीं ओवर लेकर आते हुए। इस वक्त बड़ा शॉट खेलने का प्रयास जरूर था, फ्लैग पर खिलाड़ी मौजूद। जब तक देखिए शॉट टर्नमैन पर गेंद फील्ड की जाएगी तब तक एक ही रन के साथ संतुष्ट होना होगा। हालांकि ऐसा लगे कैच हो सकता है मगर खिलाड़ी ने प्रयास नहीं किया, गेंद हवा में थी मगर एक रन इसको कार्ड पहुंचता हुआ 38 38 पर 3। हालांकि पहली ओवर में 2 विकेट गवाए थे हमीश शेख और अविनाश रामगुड़े। उसके बाद रनआउट के रूप में एक बल्लेबाज आउट है मिस्टर रवि वाइले। इस एक बार बढ़िया गेंद रही ग्लेन वैटी। देखिए ग्लेन वैटी की खासियत रही है, काफी तेज तर्रार खिलाड़ी है, बल्लेबाजी हो गेंदबाजी और फील्डिंग हो तीनों ही फॉर्मेट में अपना जलवा बिखेरते। इस वक्त गेंदबाजी का मौका मिला, अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। बैकफुट पर कट करने का प्रयास मगर देखिए क्या गेंदबाजी की जा रही है। पिछली 10 गेंदें काफी किफायती रही हैं। शैलेंद्र ने जब ओवर डाली उनमें 4 रन खर्च किए थे, इस ओवर में 4 गेंदें डाली हैं ग्लेन वैटी ने और मात्र 2 रन खर्च किए, यानी पिछली 10 गेंदों में मात्र 6 रन आए। ये कमबैक करने वाली गेंदबाजी की गई है गेंदबाजों द्वारा। ये खराब गेंद फुल टॉस थी, ऑन साइड पर गेंद को खेला गया, डीप में खिलाड़ी है मगर गेंद वहां पर देख सकते हैं हवा में उछलकर गेंद को फील्ड किया है। बेहतरीन फील्डिंग का मुजाहरा पेश किया गया, जरूर देख सकते हैं अंपायर का डिसीजन क्या आएगा। डीआरएस लिया गया बाउंड्री चेक करने के लिए मगर एफर्ट काफी बढ़िया रहा, खिलाड़ी वहां पर नजर आए। आसिफ वहां पर थे, देखिए चेक किया जा रहा है हमारे स्क्रीन पर मगर आसिफ की तारीफ करनी होगी। गेंद हवा में रोकी गई या फिर बाउंड्री पर टच हुए, अंपायर हाँ ओवर वेस्ट का भी यहाँ पर चेक करना, विमन गेंद का भी चेक किया जाएगा। बैट्समैन कॉल है सर, बैट्समैन रिव्यू यस सर। और देखिए हाँ देखिए चेक किया जाएगा कहा कि टेक्नोलॉजी हमारे पास है, टेक्नोलॉजी का इस्तेमाल हम कर रहे हैं। देखिए इस वक्त चेक किया जा रहा है अंपायर द्वारा, टीवी अंपायर अपना डिसीजन जरूर पहुंचाएंगे। देखिए फेयर डिलीवरी और बाउंड्री भी सेव की गई, आसिफ ने रन बचाए अपनी टीम के लिए, हवा में गेंद को रोका, बढ़िया फील्डिंग आसिफ द्वारा और 1 रन जरूर बचा अपनी टीम के लिए। 3 रन दौड़ के पूरे किए बल्लेबाजों ने, बढ़िया फील्डिंग रही। देखिए दोनों ही डीआरएस इस वक्त बल्लेबाजी करने वाली टीम ने गंवाए हैं।
अभी आपके पास कोई डीआरएस नहीं होगा, कोई रिव्यू नहीं होगा कि दोनों ही रिव्यू आप गंवा चुके हैं। स्कोर कार्ड पहुंचता 41। 4 ओवर 5 गेंदे अभी तक डाली जा चुकी हैं, आखिरी गेंद है बाकी 5 ओवर प्रगति पथ पर है। बढ़िया फील्डिंग रही वहां पर, आसिफ नजर आया, अच्छी फील्डिंग का मुजाहरा पेश किया गया, हवा में उछलकर गेंद को रोका आसिफ शेख द्वारा। आखिरी गेंद रही इस वक्त, इस गेंद की ऑन साइड पर गेंद को खेला गया, खिलाड़ी मौजूद अमर दूसरे के पलटना चाहते हो, देखिए जब तक गेंद को फील्ड किया गया दूसरा भी पूरा किया गया, विकेट कीपर ने थोड़ी सी गलती हुई है, थ्रो बढ़िया आ रहा मगर गेंद को ज्यादा नहीं कर पाए। इसी के साथ दो रनों के साथ स्कोर कार्ड आगे चलता हुआ 43। 5 ओवर का खेल समाप्त होता हुआ, 5 ओवर के समाप्ति के बाद 43 लॉस ऑफ 3 विकेट। हम देख रहे हैं इस वक्त 40+ लेजेंड क्रिकेट वेलफेयर एसोसिएशन ऑर्गेनाइज्ड बाय ऑल इंडिया 40+ की बेहतरीन टूर्नामेंट। देखिए इसके बाद मैं टॉस के लिए कॉल करना चाहूंगा बोथ कैप्टन्स, मैत्री पालघर टीम के कप्तान और एक तरफ अप्पा स्ट्राइकर सीबीडी बेलापुर के कप्तान, टॉस के लिए ये प्लेइंग 11 की लिस्ट आप फिलअप करके लाना है प्लीज, ध्यान में रखिएगा। देखिए 25 मिनटों की समाप्त हो चुके, 5 ओवर भी समाप्त हुए, आखिरी ओवर लेकर आएंगे गेंदबाज दूर वाली छोर से कप्तान स्नेहल पटेल। देखिए पहली पावर प्ले की दूसरी ओवर डाली थी स्नेहल पटेल ने, उसके बाद अपने आप को आखिरी ओवर में इंट्रोड्यूस किया। हालांकि पिछली जब ओवर में चौथे ओवर में शैलेश को बुलाया गया तो उन्होंने 4 रन खर्च किए थे, उन्हें रोका गया और कप्तान खुद गेंदबाजी के लिए डेथ ओवर में पहले ओवर में 9 रन खर्च किए स्नेहल ने। आखिरी ओवर लेकर आ रहे हैं टीम की तरफ से, स्ट्राइक पर अमित नजर आएंगे बल्लेबाजी के लिए। इस वक्त ऑन साइड पर बड़ा शॉट खेलने का प्रयास, खिलाड़ी वहां पर थे मगर खराब फील्डिंग का मुजाहरा पेश करते हुए गेंद निकल जाएगी सीधा मैदान के बाहर, या तो 40+ ब्रांडेड 4 रन। शुक्रिया डीजे मास्टर। और इसी बीच हमारे बीच पहुंचते हुए आदरणीय सम्माननीय कुणाल जी ताते सर, उनका भी वेलकम करेंगे हम इस प्रतियोगिता में। कल भी उनकी आवाज आपने सुनी, आज भी उनकी मधुर आवाज सुनेंगे इस प्रतियोगिता में। फिर एक बार लॉन्ग लेग पर गेंद को ट्रैवल कर दिया, डीप में खिलाड़ी मौजूद मगर गेंद निकल जाएगी सीवर शबार, बैक टू बैक दूसरा 4। देखिए सिक्सर की गेंदी यूज की जा रही है इस प्रतियोगिता में, 50 रन पूरे हुए, 50 अप 51 पर पहुंचता है स्कोर कार्ड दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली स्कोर कार्ड पर। पार्टनरशिप बढ़िया रही है, 29 रनों की पार्टनरशिप लग चुकी है बल्लेबाजों के बीच। 19 गेंदे 30 पर बल्लेबाजी कर रहे हैं अमित, 5 गेंदे 6 पर बल्लेबाजी कर रहे हैं अमर गोरे। इस वक्त हवा में गेंद को खेलने का प्रयास जरूर था, काफी ऊंची गेंद गई है, डीप से खिलाड़ी गेंद के नीचे आएंगे, अच्छा कैच वहां पर लपका गया आसिफ द्वारा और चौथा विकेट। देखिए इस वक्त 20 गेंदे 30 रनों की बेहतरीन बेशकीमती पारी खेलकर बैक चढ़ेगा नजर अमित तबकीर, चौथा झटका 51 पर लगता हुआ, 20 गेंदे 30 चौके 1 छक्का, 150 का स्ट्राइक रेट रहा अमित तापकीर का। 51 पर लगने वाला चौथा झटका टीम दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली को। देखिए महेंद्र महात्रे इस वक्त बल्लेबाजी के लिए आएंगे, माफ कीजिएगा, हाँ हरीश केने इस वक्त बल्लेबाजी के लिए हैं, मिस्टर हरीश केने आ रहे हैं बल्लेबाजी के लिए। देखिए छठे क्रमांक पर आएंगे, 5.3 गेंदें अभी तक डाली जा चुकी हैं। और यहां पर देख सकते हैं खराब गेंद रही, बीमर गेंद अंपायर ने जरूर दी, नो बॉल करार दी गई। हालांकि पिछली गेंद पर आपने विकेट चटकाया, इस वक्त थोड़ा सा अलग करने के प्रयास में स्नेहल बीमर गेंद डाल बैठे और यहां पर 2 रनों के साथ स्कोर आगे चलता हुआ 53 अंकों पर। अमर गोरे जो पिछली तीसरी ओवर से मैदान के अंदर उन्होंने मात्र 5 गेंदें खेली हैं, हालांकि गेंदें कम खेली मगर ज्यादा वक्त से मैदान के अंदर हैं तो उनकी निगाहें गेंद पर होंगी। फ्रीट का मौका उनके पास, फ्रीट गेंद खेलने का, यहां से बड़ी शॉट लगाना चाहेंगे। 5 गेंदें 6 पर बल्लेबाजी कर रहे हैं, स्कोर कार्ड पहुंचता हुआ 53। अभी भी आने वाली इस इनिंग की 3 गेंदों का खेल बाकी होगा। फ्रीट की गेंद,
फिट बॉल सीधे बल्ले से खेला, फॉलो थ्रो में पहले से गेंद को रोका गया। देखिए जब तक गेंद को रोका गया दूसरे के लिए पलटे हैं बल्लेबाज, स्ट्राइक पर थ्रो किया गया मगर देखते ही देखते 2 रन बटोरे गए। 2 रनों के साथ स्कोर कार्ड में होती हुई तब्दीली 55 55 पर पहुंचता है स्कोर कार्ड। 55 लॉस ऑफ 4 विकेट। अभी भी 2 गेंदों का खेल बाकी होगा। सुनील पटेल कप्तान खुद गेंद लेकर गेंदबाजी के लिए हैं। कहीं ना कहीं यहां से अगर एक बड़ा शॉट आता 60 प्लस 60 टू 63 पर अगर स्कोर कार्ड पहुंचेगा 6 ओवर में तो एक अच्छा बैटल देखने को मिलेगा। फुल टॉस गेंद की ऑनसाइड पर गेंद को खेला गया, हवा में गेंद खेलने का खेला गया, खिलाड़ी वहां पर गेंद को फील्ड किया, जब तक थ्रो किया डायरेक्ट हिट हुई है और बल्लेबाज इस वक्त मैदान के बाहर। हरीश के ने बैक टू डग आउट। विकेट नंबर 5वां मैदान के बाहर। 56 रन लगे स्कोर कार्ड पर। 56 लॉस ऑफ 5 विकेट। धन्यवाद। से न्यू बैटर मैदान के अंदर आएंगे मिचेस देवर, मगर हमारे प्ले में देख सकते हैं जिस तरह से खिलाड़ी वहां पर थे विनोद गेंद को फील्ड की और डायरेक्ट हिट की है। देखिए स्टंप पर आकर गेंद लगी और बल्लेबाज इस वक्त मैदान के बाहर हरीश की ने रनआउट के रूप में। अभी इस ओवर में देख सकते हैं मात्र 1 गेंद का खेल बाकी होगा। 56 रन लगे स्कोर कार्ड पर। 5 विकेट टीम गंवा चुकी है। आखिरी गेंद पर बैकवर्ड पॉइंट पर गेंद को खेल दिया, खूबसूरत शॉट लॉक कर दिया। गेंद इस वक्त 1 बाउंस मैदान के बाहर 4 रन के लिए। ओवर नंबर इस वक्त समाप्त होते हुए 6 और 6 ओवर की समाप्ति के बाद 10 के अवसर लगाए गए। 60 रन आने वाली नेक्स्ट में आपको बनाने 61 61 का पीछा करना होगा इस मैच को जीतने के लिए मेडिटेक रायगढ़ 11 को। धन्यवाद डीजे मास्टर। चला टॉस साठी बोथ ऑफ कॅप्टन्स। एका बाजूला मैत्री लोन पालघर संघाचे संगनायक आणि एका बाजूला संघशील ते म्हणजेच अप्पर स्ट्राइकर सीबीडी बेलापुर संघाचे संगनायक टॉस साठी यायचा। आपण हम देख सकते हैं हमारा स्कोर कार्ड। पप्पू रामगोड़े 1 गेंद 0, हमेश शेख 3 गेंदे 7, अमित तपकीर 20 गेंदे 30 बनाए, रवि वायलेसर 4 गेंदे 6 बनाकर आउट हुए, 8 गेंदे 13 बनाकर नॉट आउट, अमर गोरे 1 गेंद 1 बनाकर रन आउट हुए, हरीश के ने अशून्य गेंद 0 पर मितेश दरबार। गेंदबाजी हम देखेंगे, गेंदबाजी में जिग्नेश पटेल ने 2 ओवर डाले, 23 रन खर्च किए, 2 विकेट छिटकाए। स्नेहल पटेल ने 2 ओवर डाले, 26 रन खर्च किए, विकेट छिटकाया गया। शैलेश गोडेकर ने 1 ओवर डाले, 4 रन खर्च किए, कोई विकेट नहीं। ग्लेन वैती इन्होंने 1 ओवर डाले, 7 रन खर्च किए, कोई विकेट नहीं। पहला विकेट 7 रन पर आया, दूसरा विकेट 8 पर, तीसरा विकेट 22 पर, चौथा विकेट 51 पर और 5वां विकेट 56 पर। 3 एक्स्ट्राज आए हैं। 6 ओवर में 60 रन बनाए हैं बल्लेबाजी करते हुए टीम ने और 61 का पीछा करना होगा। 36 गेंद 61। एक तरफ मेडिटेक रायगढ़ और एक तरफ दीपक दादा प्रतिष्ठान नांदेली डोंबिवली। जैसी मैच की शुरुआत होगी नेक्स्ट इनिंग में बैठेंगे हमारे साथ माइक्रोफोन पर आईपीएल के खूबसूरत आवाज मिस्टर कुणाल जी दाते सर, इनकी आवाज सुनेंगे। धन्यवाद डीजे। चला आपण टॉस कॉल मारणार आहोत। एका बाजूला पाहू शकाल मैत्रीण पालघर संघ, तर एका बाजूला अप्पा स्ट्रायकर सीबीडी बेलापूर संघाचे संगनायक। चला आपण टॉस साठी यायचंय। मिस्टर सचिन नाईक कुठे असतील, लगेच टॉस साठी यायचंय। अप्पा स्ट्रायकर संघाचे संगनायक या, आपला वेलकम असेल। आणि एका बाजूला अनिल बाने मैत्री 11 पालघर संघाचे संगनायक। ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीग पर्व पहिला आजचा दुसरा दिवस आपण पाहतोय। आजचा दुसरा सामना एका बाजूला मैत्री 11 पालघर आणि एका बाजूला पाहू शकाल अप्पा स्ट्रायकर सीबीडी बेलापूर या दोन संघांमध्ये आजचा दुसरा सामना असणार आहे।
टॉस करण्यासाठी आमच्याबरोबर सज्ज आहेत आदरणीय सन्माननीय सचिनदादा कदम यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. सचिन दादा इनकी शुभ हाथों से टॉस किया जा रहा है. हेड एंड टेल. पाष्टाचा कॉल आणि ज्यावेळेस कॉइन मागे गेलाय तर प्रतीकदा मला वाटते टॉस विन अप्पा स्ट्रायकर संघ झालाय. नक्कीच टॉस तुम्ही जिंकलात. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण घेतले. काय सांगाल या मैदानाबद्दल, ऑर्गनाइज कमिटीबद्दल? 40+ बघा तुम्ही जे 40+ खेळाडू आहेत पूर्ण इतिहास गाजवलाय. यूट्यूब लाईव्ह नव्हतं पूर्णपणे पूर्ण महाराष्ट्र बाहेर सुद्धा चर्चा असते प्रत्येक खेळाडूंची. हा प्लॅटफॉर्म किती चांगला आहे 40+च्या खेळाडूंसाठी. प्रथम मी धन्यवाद करतो की 40+ ही संकल्पना चालू केली. त्याबद्दल मी सर्व 40+ खेळाडूंचे व जे वरिष्ठ खेळाडू आहेत त्यांचे. आणि या ग्राउंडबद्दल बोललं तर मी या ग्राउंडवरती भरपूर वर्ष खेळतोय आणि खूप चांगला ग्राउंड आहे. तर बेस्ट ऑफ लक. फिल्डिंग क्षेत्ररक्षण घेतलंय. अनिल तुमच्याकडे येतो. अनिल पाहू शकाल टॉस नक्कीच गमावलाय. परंतु जेव्हा मैदानामध्ये तुम्ही आलात, ऑर्गनाइज कमिटी पाहिली, मैदान पाहिला, काल सुद्धा सामने तुम्ही पाहिले असतील. त्या स्पर्धेबद्दल काय सांगाल? आमच्या कमिटीबद्दल काय सांगाल? पहिलं तर हे 40+ ची लीग भरवलं आहे. सर्व कमिटी आणि सर्व प्लेयरला धन्यवाद करतो की हा प्लॅटफॉर्म चांगला केलेला आहे. आणि यानंतर 40+ वरही दुसरे प्लेयर येणार की त्यांना पण वाटेल की आम्हाला 40+ खेळायला मिळेल. आणि चांगला ऑर्गनायझर्स आहे आणि चांगला ग्राउंड. टॉस जिंकला असतात निर्णय काय असता? टॉस जिंकलं तर आम्ही पण क्षेत्ररक्षणच घेतलं. बघा अक्षरमध्ये खेळाडू घेतले गेले जास्त करून मैत्रीण पालघरचेच मोस्ट ऑफ खेळाडू पाहायला भेटतात. एक चांगला संघ तुमच्या मनासारखा संघ भेटला तुम्हाला खेळण्यासाठी. हो, जे आम्हाला प्लेयर पाहिजे होते ते आम्हाला प्लेयर भेटले. ओके, बेस्ट ऑफ लक मिस्टर अनिल पाणी. एका बाजूला सचिन सर असतील. तर बघा टॉस झालाय आजच्या दुसऱ्या सामन्याचा. टॉस विन झाला. अप्पा स्ट्रायकर CBD बेलापूर आणि प्रथमतः स्वीकार केलाय क्षेत्ररक्षण. आपण जाऊया मैदानामध्ये जिकडे असतील आमच्या मायक्रोफोनवर कॉमेंट्री बॉक्समध्ये कुणालजी जाते इनलाईन ॲक्शनवर. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद युसुफजी सय्यद. स्वागत आहे आपलं सगळ्यांचंच या स्पर्धेमध्ये. माजी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री चषकचं आयोजन ऑल इंडिया क्रिकेट वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून हा 40+ क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. डीजे ब्ल्यू माईकचा आवाज द्या थोडा. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. या ब्ल्यू माईकचा आवाज द्या. तर आता या मॅचमध्ये 36 बॉलचा खेळ शिल्लक आणि 36 बॉलमध्ये 61 करायच्यात. इम्पॅक्ट प्लेयर घेण्यात आलेला आहे अशी माहिती येते फिल्डिंग टीमकडून. बरोबर अंपायर? येस. आसिफ शेख आणि स्नेहल पटेल राजकोट गुजरातचे खेळाडू सध्या इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतील. आणि विशेष म्हणजेच की एक चांगला संघ बांधलाय टीम बेडिटेक रायगडचा विचार केला तर. आणि तेवढंच दर्जेदार आयोजन तुम्ही जगन्नाथ क्रीडा संकुलामध्ये पाहताय. 40+ वेलफेअर क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीगचं आयोजन. खुल्या गटामध्ये ही स्पर्धा रंगताना दिसते. दिग्गज खेळाडू खेळताना दिसत आहेत. पहिला बॉल या सत्रातला. पहिलाच बॉल फुल टॉस होता. पाय वाकवत असताना फेकलाय बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवर मोठा षटकार आसिफच्या बॅटमधून. राजकोटचा खेळाडू आसिफ पहिलाच बॉल फेस करत असताना मितेश दरबारचा खरपूस समाचार घेतलाय आणि 6 धावाने खातं उघडलंय. आणि पहिल्या इनिंग मध्ये देखील पहिला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेरच गेला होता. षटकारच आला होता आणि फलंदाज त्यावेळेला हमीद होता.
परंतु दुसऱ्या डावाची सुरुवात देखील षटकाराने केली आहे. फलंदाज आसिफ शेख हा डगआउट. मेडिटेक रायगडचा फुलर लेनचा बॉल होता, सन्मान दिलाय. थोडासा हवेत बॉल फिरत फिरत आला आणि त्याचमुळे सन्मान देत असताना पाहायला मिळाला आसिफ शेख. हा डॉट बॉल येईल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 6 धावा. मितेश दरबार देखील एक नामांकित खेळाडू आहे. भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेट तो खेळलाय. टेनपीएल शारजा इंटरनॅशनल स्टेडियममध्ये देखील त्याने स्पर्धा गाजवल्यात. एक महत्त्वपूर्ण खेळाडू आहे मितेश. यावेळेला इनफिल्डच्या वरून लॉफ्ट करत असताना डीप मध्ये फिल्डर स्वीपर कव्हर पर्यंत धावत येतोय. बॉल मात्र रेस जिंकताना दिसेल. बॉल जाईल सीमा पार. आसिफच्या बॅट मधून येतोय चौकार. चांगली बॅटिंग सध्या तरी मी म्हणेन आसिफ शेखच्या बॅटमधून. चांगले फटके त्याच्या बॅटमधून येतात. स्लॉक स्वीप, फॉलिंग स्लॉक स्वीप केलाय. बॉलला उडवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. जाळ आणि धूर संगटच षटकार. थँक्यू डीचे. राजकोटचा खेळाडू आहे. राज करतोय सध्या तरी मैदानामध्ये. काय फॉलिंग स्लॉक स्वीप मारलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. 6 धावा वसूल केल्या. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 16 धावा. पहिलं षटक सुरू असताना 4 बॉलमध्ये 16 धावा आसिफ शेखने केल्या स्नेहल पटेलच्या बरोबरीने खेळत असताना. स्नेहल अजूनही एकही बॉल खेळलेला नाहीये. टीमचा कॅप्टन नॉन स्ट्रायकिंग एंडला आसिफ. धुवाधार फलंदाजी सध्या तरी सुरू आहे मितेश दरबारच्या विरुद्ध. ओरपिच बॉल होता एक्स्ट्रा कव्हरला. व्हॉट अ शॉट ऑफ द मॅच. बॉलला पाठवले एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. पहिल्याच ओव्हरमध्ये टायटायफिस गोलंदाजाचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला इथे पुष्पहार अर्पण करत असताना निलेश म्हात्रे आपल्या स्क्रीनवर. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय यांच्या चरणी नतमस्तक होत असताना निलेश म्हात्रे. पहिलं षटक सुरू आहे. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 22-22 विदाउट लॉस. ठोस सुरुवात इथे सध्या आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर आपलं आराध्य दैवत, कुठल्याही शुभकार्याची सुरुवात आपण गणरायाला वंदन करून करत असतो. गणपती बाप्पाचं नमन दर्शन इथे घेतल्यानंतर आज पहिला सामना इथे रंगतोय जिथे टार्गेट 61 धावांचा आहे. धावा झालेल्या आहेत 22-22. ही सर्वच मंडळी प्रबोध म्हात्रे कार्याध्यक्ष आहेत. प्रदीप पप्पूशेठ पाटील अध्यक्ष आहेत भिवंडीचे. या स्पर्धेच्या ऑन साईडला हलक्या हाताने फ्लिक केलाय. स्ट्राईक ठेवताना दिसेल आसिफ शेख. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत. मेडिटेक रायगड या टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 23 धावा. धावांची भूक अजूनही दिसते 40+ खेळाडूंच्या दरम्यान. कारण नॉन स्ट्रायकिंग एंडला कॅप्टन खेळतोय. शेवटच्या बॉलवर सिंगल घेतली, स्ट्राईक आता ठेवली आणि आता सध्या आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहताय मेघनाजी गोंधळे. त्याचबरोबर सचिन कदम सहखजिनदार आहेत. प्रमोद म्हात्रे जे कार्याध्यक्ष आहेत आणि हे आमचे पप्पू शेठ ज्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच एक स्माईल, एक हास्य आणि सदाबहार असं व्यक्तिमत्व. प्रदीप पप्पूशेठ पाटील अध्यक्ष आहेत आणि त्याचबरोबर इतर सर्वच मान्यवर. आपलं सगळ्यांचं स्वागत आहे या ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीग मध्ये. ऑल इंडिया क्रिकेट वेलफेअर असोसिएशन प्रस्थापित झाल्यानंतर सर्वांनी खऱ्या अर्थाने एक वेगळा मापदंड सेट केलाय. पहिलं ओव्हरचा खेळ ते संपलाय. जहीर आता गोलंदाजीसाठी. आणि तिथे आता निलेश म्हात्रे देखील जॉईन होतात. जहीर खान गोलंदाजीसाठी. महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत. दौंड पुणे परिसरातील खेळाडू गोलंदाजी करताना दिसतील. 30 बॉलमध्ये 38. नेहमीच क्रिकेटच्या चर्चा सुरू असतात ज्यावेळेला सचिन कदम, निलेश म्हात्रे, प्रमोद म्हात्रे आणि मेघनाथ गोंधळे ठाणे क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष देखील आहेत. क्रिकेटच्या चर्चा होतच असतात. बॉल तयार.
परत एक वेळा फॉलिंग स्वीपचा प्रयत्न होता झहीरच्या विरुद्ध. आसिफ शेखच्या माध्यमातून एक वेळा यश आलंय, एक वेळा अपयश आलंय. या फटक्यामध्ये टीमची धावसंख्या 23. झहीर खानने देखील त्यांच्या आयुष्यामध्ये खूप चांगलं क्रिकेट ते खेळलेले आहेत. अनेक मातब्बर टीममध्ये ते खेळताना पाहायला मिळालेले आहेत. एक काळ गाजवलाय आणि आता 40+ क्रिकेट देखील गाजवत आहेत. पहिला डॉट, दुसरा बॉल फुल टॉस होता. मागचा पाय वाकवत असताना फेकलाय बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. आसिफचा टायमिंग प्रॉपर आहे, येतोय चौकार. थँक्यू डीजे. बॉलर रेडी आहे, धन्यवाद. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 27-27. शॉर्ट बॉल होता, बॅकफुटला जात असताना स्क्वेअर कट. गुंडप्पा विश्वनाथ स्टाईलने बॉलला पाठवलंय जमिनीला, घासत पुसत चाटत सीमारेषा पार, चौकार. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 31. आता 30 धावा करायच्यात. आसिफने सर्वच्या सर्व 31 धावा एकट्याने केल्यात या मॅच मध्ये. परत एक वेळा ड्राईव्ह केलाय, मिड ऑफला करा, फिल्डिंग होते, तिथे धाव मिळताना दिसेल. एक दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये आता कॅप्टन स्नेल पटेल आता स्ट्रायकिंग एंडला येईल. मेडिटेक रायगडने एक चांगला संघ, दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेला संघ बांधलाय. ऑक्शन मध्ये एक खेळाडू निवडले गेले. दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवलीच्या विरुद्ध त्यांचा खेळ सध्या सुरू आहे. 61 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग होता, धावा झाल्यात 32. पहिल्याच ओव्हरमध्ये तोडफोड फलंदाजी केली आसिफने. ड्राईव्ह करत असताना स्नेहल पटेल, इथे मात्र नेत्र दीपक फटका. बॉल चालला वाईडिश लॉंग ऑफला, 4 धावांसाठी चौकार. चांगली बॅटिंग दोन्ही फलंदाच्या माध्यमातून. पहिलाच बॉल खेळत असताना स्नेहल पटेलने हा चौकार वसूल केला आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 36 धावा, 36 विदाउट लॉस. फुल टॉस, इथे मात्र फुल टोल वसूल केला जाईल. पाठवलाय बॉल मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून सीमारेषा पलीकडे. 6 धावा. पॉवर प्ले संपलाय. पॉवर प्ले मध्ये धावा केल्यात 42 टीम मेडिटेक रायगडने या सामन्यामध्ये. चोवीस बॉल मध्ये 19 धावा आणि अशीच जर फास्ट बॅटिंग केली तर रन रेट देखील खूप चांगला सुधारला जाईल. बॅटिंग करणारा संघ मेडिटेक रायगड, कारण ज्या वेळेला 6वा सामना इथे संपेल त्यावेळेला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, जर तुमचे पॉइंट समान असतील तर रन रेट ज्या दोन टीमचा चांगला आहे तेच दोन संघ क्वालिफाय करतील पुढच्या फेरीसाठी. त्याच्यामुळे रन रेट सुधारणं गरजेचं आहे. 24 बॉल मध्ये 19 धावा करायच्यात. काल देखील आपण चांगले सामने पाहिले, चांगलेच रंगलेले सामने प्रेक्षकांच्या भेटीला आले. कनक 11 भांडूप स्ट्रायकर आणि त्याचबरोबर श्रीराम कोल्हापूर हे दोन संघ पुढील फेरीमध्ये दाखल झालेले आहेत कालच्या ग्रुप ए मधून. 24 बॉल 19 धावांची आवश्यकता. आणि आज देखील 4 संघ इथे स्पर्धेमध्ये खेळत आहेत. आज देखील 2 संघ क्वालिफाय करतील सुपर 6 साठी. 12 टीम मध्ये हा ऑल इंडिया 40+ क्रिकेटचा महासंग्राम. ओ उलटा फटका सजवलाय, बॉलला सीमारेषा पलीकडे पाठवलाय. 6 धावांसाठी आसिफच्या बॅट मधून षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू. भरपूर घाई झाली, राजकोटवरून आलाय, थोडासा आराम देखील करायचा असं वाटतंय आसिफला. सामना लवकर संपवण्याचा इरादा आहे. 23 बॉल मध्ये 13 धावा करायच्यात. परत एक वेळा इनसाइड आउट.
हा देखील बॉल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक षटकार. थैंक यू डीजे, थैंक यू. आसिफ भाई, अब 7 रन चाहिए जीत के लिए. कारण आसिफने अशी बॅटिंग केली, रन देखील सांगावे लागतील. 44 आसिफ नॉट आउट. आणि आता अपील केली जाते, पंचांचा स्पष्ट नकार. जीत के लिए 7 रन चाहिए, आपके अर्धशतक के लिए 6 रन चाहिए. आसिफ धुवाधार बॅटिंग, 13 बॉल मध्ये 44 धावा केलेत. 44 नॉट आउट. आसिफ शेख, मैन फ्रॉम राजकोट, 5 छक्के लगा चुके आसिफ, 3 बाउंड्रीज उनके बल्ले से. परत एक वेळा फॉलिंग स्वीप आणि या मोठ्या फटक्या बरोबर या ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीग मध्ये दमदार असं अर्धशतक ठोकलंय आसिफ शेखने. मॅन फ्रॉम राजकोट. वेल प्लेड आसिफ. थैंक यू. ये पहला अर्धशतक जड़ चुके बल्लेबाज आसिफ शेख. 40+ ऑल इंडिया ओपन फॉर्मेट प्रीमियर लीग से 60 रन कंप्लीट, 1 रन यहां से जीत के लिए. और इसी के साथ ये पहला विकेट खोया टीम ने. बल्लेबाज आसिफ यहां पर आउट. पहिलं अर्धशतक आसिफने ठोकले या स्पर्धेमध्ये. टाळ्या तर व्हायला पाहिजेत आसिफच्या बॅटिंगसाठी. धुवाधार बॅटिंग. 15 बॉल मध्ये 50 धावा केल्या, 6 षटकार मारले, 3 चौकार मारले. 333.33 चा त्याचा स्ट्राइक रेट होता. वेल प्लेड आसिफ शेख. न्यू बॅटर आरिफ. वेल प्लेड. पहिलं अर्धशतक. 19 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 1 धाव करायची या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. नेक्स्ट मॅच देखील आता लगेचच थोड्या वेळात सुरू होईल. सचिन नाईकने टॉस जिंकलाय. अप्पा स्ट्रायकर सीबीडी नवी मुंबईने टॉस जिंकलाय, बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 19 बॉल आणि 1 धाव. बोलो बॅक ड्राईव्ह आणि इथे फलंदाज बाद. मोतीराम भोईरचं हे षटक आणि त्याच्यामध्ये 2 विकेट मिळाल्या, परंतु सामन्याची हवा पूर्णपणे काढली आहे. आसिफने काय बॅटिंग केली आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस झालेला आहे. दोन्ही टीम तयार आहेत आणि फिल्डिंग चा निर्णय घेतलाय. अप्पा स्ट्रायकरने आसिफने अशी बॅटिंग केली, याच्या हायलाइट सध्या तुमच्या स्क्रीनवर tenniscricket.in च्या माध्यमातून दाखवल्या जातात. सर्व फटके त्याने सजवले आणि विशेष म्हणजे फॉलिंग स्वीप. हे 2 फटके ज्याने जे सजवलेत फॉलिंग स्वीपवरच त्याने षटकार मारत असताना अर्धशतक कंप्लीट केलं. इनसाइड आउट थ्रू दी कव्हर्स देखील चांगला फटका होता. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे जे खेळाडू आहेत त्यांनी रेडी राहायचंय. या फुल टॉसवर देखील फुल टोल त्याने वसूल केला आणि दमदार असं अर्धशतक या 40+ ऑल इंडिया प्रीमियर लीगचं त्याने कंप्लीट केलं. आणि इथे सामना संपलेला आहे. सामना जिंकलाय. चांगला खेळ. वेल प्लेड. मेडिटेक रायगड हा संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होतोय. त्याचबरोबर आम्ही आभारी आहोत निलेश कपाडिया, नीलूभाऊ यांचे, ज्यांनी दीपक दादा प्रतिष्ठान या टीमसाठी किट स्पॉन्सर केलेली आहे. त्याचबरोबर हरेशन भालचंद्रजी यांचे देखील, ज्यांनी RCC नाशिकसाठी किट स्पॉन्सर केलेली आहे. किट पार्टनर आहेत रत्नाकर मळवी. श्रीराम क्लॉट्स साठी त्यांनी किट स्पॉन्सर केलेली आहे. त्याचबरोबर मन्या चाचा मेडिटेक स्पोर्ट्स रायगड हा संघ सध्या खेळतोय, ते किट पार्टनर आहेत. विशाल राणे किट पार्टनर आहेत टीम अतुल दादा शिंदे प्रतिष्ठानचे. राम भोईर किट पार्टनर आहेत टीम कर्नाटका वॉरियर्सचे. नितीन डाकी किट पार्टनर आहेत कनक 11 स्ट्रायकर भांडूपचे. रवी शेठ घरत किट पार्टनर आहेत गोपी 11 40+ ऐरोली नवी मुंबईचे. त्याचबरोबर प्रेसी अंकलचे देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. प्रेसी वी क्रिएट स्पोर्ट्समन टीम सिग्नेश सोलापूर.
त्याचबरोबर सूर्यवंशी साहेब किट पार्टनर आहेत. आप्पा स्ट्रायकर CBD बेलापूर नवी मुंबईचे. येतो त्याच्यावर मी गौरव मनेरा देखील मैत्री 11 पालघरचे किट पार्टनर आहेत आणि वीरेंद्र जाधव किट पार्टनर आहेत श्लोक आर्या 11 खार्डीचे. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रमोद मात्रे यांच्या शुभ हस्ते देणार आहोत. 60 धावा केल्या होत्या अमित तापकीरने, 30 केल्या होत्या अमर गोरेने, 13 केल्या होत्या हमीद शेखच्या, 7 रवीच्या, 6 होत्या. दुसऱ्या डावामध्ये एकतर्फा विजय 50 धावांची खेळी केली होती 15 बॉलमध्ये. आसिफ शेख ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. आइए आसिफ, मैन ऑफ द मैच किताब से आपको नवाजा जाएगा. थैंक यू डीजे. आसिफला आपण देतो मॅन ऑफ द मॅच. आसिफ आना आपको इस टूर्नामेंट का पहला अर्धशतक जिनके बल्ले से आया, काफ़ी बेहतरीन बल्लेबाजी जिनके बल्ले से देखने को मिली.